काळ या राशीसाठी साधा नाही. ग्रहांची मांडणी अशी तयार होत आहे की तुमच्या आयुष्यातील दडलेले धागे एका मागोमाग एक उलगडू लागतील. मंगळ हा तुमचा स्वामी ग्रह असल्याने त्याची तीव्र ऊर्जा तुमच्या निर्णय क्षमतेला धार देईल. तर क्षणिक सूक्ष्म दबाव तुम्हाला वास्तू शांती समोरे जाण्यास भाग पडेल. राहू केतूचे अदृश्य हालचाल तुमच्या भावनिक आणि मानसिक पातळीवर खोल परिणाम करेल. यामुळे तुम्ही ज्या गोष्टीकडे आतापर्यंत दुर्लक्ष केले होते त्या गोष्टी या काळात स्पष्टपणे समोर येतील. हा कालावधी केवळ घटनांचा नाही तर जाणीवांचा आहे. नात्यामधील सत्य, कामातील वास्तव्य, पैशाबाबत अडचणी आणि मनातील गोंधळ या सर्वांवर प्रकाश पडेल. काही क्षण धक्कादायक वाटतील, काही क्षण दिलासा देतील, तर काही क्षण अंतर्मुख करतील. पण या सगळ्या प्रक्रियेतून तुम्ही अधिक स्पष्ट, अधिक मजबूत बनणार आहात. नियती जणू तुम्हाला एका नव्या टप्प्यासाठी तयार करत आहे. जिथे भ्रम कमी आणि सत्य अधिक असेल तिथे या गोष्टी घडणार आहेत. आता आपण बघणार आहोत नंबर 1. नंबर 1 आहे लपलेलं सत्य समोर येणार. धक्कादायक घटना. या काळात तुमच्या आयुष्यातील एखादं मोठं गुपित उघड होण्याची शक्यता प्रबळ आहे. हे झोपेत, नात्यांशी, घरातील व्यक्तींशी किंवा कामाच्या ठिकाणाशी संबंधित असू शकते. तुम्हाला आतापर्यंत काहीतरी चुकीचे असल्याची जाणीव होत होती पण ठोस पुरावा नव्हता. 5 फेब्रुवारीच्या दरम्यान एखादा मोठा फोन कॉल येईल, मेसेज, संभाषण किंवा तिसऱ्या व्यक्तीकडून मिळालेली माहिती तुमच्यासमोर स्पष्ट करेल. हा उलगडा सुरुवातीला मानसिक धक्का देईल. विश्वास ठेवलेल्या व्यक्तींबद्दल मत बदलू शकते, मात्र दीर्घकाळासाठी हे सत्य तुमच्यासाठी मुक्ती देणारं ठरेल. तुम्ही चुकीच्या समजुतीतील जगत आहात त्यातून बाहेर पडाल. तुमचा निर्णय क्षमता, स्वभाव पुन्हा जागृत होईल. नंबर 2 आहे शत्रूचा डाव उलटणार. प्रतिष्ठेसाठी पुनर्स्थापना. गेल्या काही काळात तुमच्या विरोधात सूक्ष्म पातळीवर योजना आखल्या जात होत्या. तुमच्या कामावर शंका निर्माण करणे, तुमची प्रतिमा खराब करणे किंवा तुम्हाला मागे टाकण्याचा प्रयत्न केला गेला असू शकतो. 5 फेब्रुवारीच्या दरम्यान ही परिस्थिती अचानक अशी बदलेल की सत्य बाहेर येईल आणि तुमच्यावर केलेले आरोप खोटे ठरतील. कार्यक्षेत्रात वरिष्ठांच्या आणि कुटुंबियांच्या मोठ्यांना तुमची खरी भूमिका समजेल. जे लोक तुमच्या विरोधात होते तेच लोक आता बचावात्मक भूमिकेतून दिसतील. तुमची प्रतिष्ठा वाढेल, तुमच्याबद्दल आदर निर्माण होईल. नंबर 3 आहे आर्थिक स्थितीत अचानक बदल, अनपेक्षित लाभ. या काळात पैशाशी संबंधित एखादी अडकलेली गोष्ट अचानक मार्गी लागेल. जुनी थकबाकी मिळेल, एखाद्या अडकलेले पेमेंट मिळेल किंवा एखादी नवीन संधी मिळेल. शक्य आहे या 2 दिवसात या गोष्टी घडणार आहेत. 5 फेब्रुवारी नंतर विशेषतः आर्थिकदृष्ट्या हा महत्त्वाचा असणार आहे. हा पैसा तुमच्या एखाद्या मोठ्या अडचणीला सोडवण्यासाठी उपयोगी पडेल. तुम्ही बऱ्याच काळ आर्थिक ताण अनुभवत असाल तर त्यातून सुटका होण्याची चिन्हे आहेत. अचानक आलेली ही मदत तुम्हाला पुढील नियोजन करण्यात आत्मविश्वास देईल. नंबर 4 आहे मानसिक ताणातून मुक्ती. आतून हलकं वाटणार. गेल्या काही दिवसापासून तुम्ही मनात अनेक गोष्टी साठवून ठेवल्या आहेत. न सांगितलेल्या भावनांना व्यक्त केलेली नाराजी आणि सतत चालू असलेल्या विचारांचा ताण यामुळे तुम्ही थकलेले आहात. 5 फेब्रुवारी नंतर एखाद्या महत्त्वाचा संवाद किंवा निर्णय तुमच्या मनावरचा ताण हलका करेल. एखाद्या जवळच्या व्यक्तीची स्पष्ट बोलणे, एखादी गोष्ट सोडून देण्यास निर्णय किंवा स्वतःसाठी वेळ काढणे यामुळे आतून शांतता मिळेल. तुम्हाला पुन्हा एकदा स्पष्ट विचार करता येईल आणि भावनिक स्थैर्य मिळेल. हे 4 मुद्दे या काळात सर्वाधिक प्रभावी ठरणार आहेत. पुढील घटनांची पायाभरणी या 4 बदलांमधून होणार आहे. नंबर 5 आहे घरात वातावरण बदलणार. दडलेलं विषय चर्चेत येणार. घरातील वातावरण काही काळापासून तणावपूर्ण आणि गोंधळलेलं वाटत असेल तर काही गोष्टी जाणीवपूर्वक टाळल्या गेल्या, काही प्रश्न न बोलताच राहिले. या 4-5 दिवसात या गोष्टी घडल्या. 5 फेब्रुवारीला अशी परिस्थिती निर्माण होईल की विषय समोर येतील. एखाद्या छोट्या कारणावरून मोठी चर्चा सुरू होऊ शकते. सुरुवातीला आवाज चढतील, भावना तीव्र होतील, पण चर्चेचा शेवट सकारात्मक होण्याची शक्यता जास्त आहे. ज्यांनी मनात राग धरला होता ते व्यक्त होतील. तुम्हालाही तुमची बाजू स्पष्ट मांडण्याची संधी मिळेल. अनेक गैरसमज दूर होतील. घरात हलकं आणि मोकळं वातावरण निर्माण होईल.
दीर्घकाळापासून चालू असलेल्या या गोष्टी आता बंद होणार आहेत. एखादी व्यक्ती अचानक तुमच्याशी संपर्क साधू शकते. हा संपर्क फोन, संदेश, सोशल मीडियातून होऊ शकतो. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात कधी काळी भावनिकदृष्ट्या महत्त्वाची होती. हा संपर्क जुन्या ठिकाणी जागा करेल. काही अपूर्ण राहिलेले भावना, प्रश्न, गैरसमज पुन्हा समोर येतील. मात्र यावेळी तुमचा दृष्टिकोन बदललेला असेल. तुम्ही अधिक परिपक्वाने परिस्थितीकडे पाहाल. भूतकाळातील गोष्टींना योग्य शेवट देण्याची आणि स्पष्टता मिळवण्याची संधी मिळेल. काहींसाठी हे नातं पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे, तर काहींसाठी कायमचा निरोप देण्याची वेळ असेल. नंबर 7 आहे करिअरमध्ये निर्णय क्षण. तुमची क्षमता सिद्ध होणार. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात अचानक अशी परिस्थिती येईल जिथे तुमची जबाबदारी वाढेल. एखादं महत्त्वाचं काम, प्रोजेक्ट व निर्णय तुमच्याकडे सोपवला जाईल. 5 फेब्रुवारीच्या दरम्यान वरिष्ठांचे लक्ष तुमच्याकडे वेधले जाईल. तुम्ही केलेल्या मेहनतीची दखल घेतली जाईल. सुरुवातीचे दरवाजे उघडतील. काही नाती नव्याने घडतील. नाते मागे पडतील. काही निर्णय कठीण असतील, पण तेच पुढे जाऊन तुमच्यासाठी योग्य ठरतील. या काळाचा खरा अर्थ म्हणजे अंतर्गत परिवर्तन. तुम्ही भावनांपेक्षा वास्तवाला महत्त्व द्यायला सुरुवात कराल. तुमच्या आयुष्यातील अनावश्यक बाहेर कमी होईल. मानसिक हलकेपणा, आर्थिक सुधारणा, नात्यांची स्पष्टता आणि आध्यात्मिक स्थैर्य या 4 गोष्टी तुमच्या पुढील प्रवासाची मजबूत पायाभरणी करतील. हा काळ तुम्हाला जागा करण्यासाठी आहे. हे दिसत नव्हतं ते दिसेल. ते समजत नव्हतं ते समजेल. जे अडकलं होतं ते पुढे सरकेल. या राशीच्या जोरावर तुम्ही या बदलांना केवळ सामोरे जाणार नाहीत, त्यातून स्वतःसाठी अधिक उज्ज्वल मार्ग तयार करणार आहात. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत